नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज गावी येऊन बरोबर एक आठवडा झाला आणि या एका आठवड्यामध्ये खूप एन्जॉयमेंट झाली, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि गल्लीमध्ये कसं सगळेजण एकत्र भेटतात, त्याच्यामुळे गप्पा गोष्टीमध्ये कसा वेळ निघून जायचा समजलं नाही आणि स्पेशली या आठवड्याभरामध्ये जास्त मोबाईलकडे लक्षसुद्धा देता आलं नाही. खूप टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत, त्यामुळे खुश आहे. आणि सध्या घरामध्ये अगदी जवळचं लग्न असल्यामुळे प्रत्येक वेळी खरेदीची एवढी गडबड चालू आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये कसं खरेदीचं असं दाखवू शकत नाही आणि दररोज आमचं काही नाही छोटी मोठी खरेदी चालूच होती. त्याच्यामुळे गॅप घेऊन आज पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली आणि आज हळदीचा कार्यक्रम असणार आहे आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी गारवा नेण्याची पद्धत आहे. तर सकाळपासून आईनी सगळं काही बनवून घेतले, तर आता ते सगळं पॅक करून घ्यायचं आहे. फक्त थोडं साहित्य आणण्यासाठी मी आणि विरू जात होतं, तर आज शनिवार असल्यामुळे हनुमान मंदिरमध्ये दर्शनासाठी आले. आणि खरंच इतकं मस्त आहे ना हे आमचं मंदिर आणि जे काही स्ट्रक्चर आहे ना ते खूप बेस्ट आहे. शंभोकार खाली वाकून बरोबर. थँक्यू. थँक्यू बोल. गारवा भरण्यासाठी जे काही सगळं साहित्य लागणार आहे तर ते जवळ घेतलं आणि मेन म्हणजे गारवा भरण्याच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची ही दुर्डी. ह्याच्यामध्ये गारवा भरला जातो आणि ह्याच्या सुरुवातीला त्यामध्ये थोडंसं तांदूळ घालून सुरुवात केली, त्यावर प्लेट ठेवून हळदी कुंकू देते. आणि मेन म्हणजे कोणत्याही शुभ कार्याला जेव्हा आपण सुवासिनी म्हणून सुरुवात करतो तर हळदी कुंकवाचा मान सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येक गावची किंवा प्रत्येक भागातील हळदी कुंकू देण्याची किंवा गारवा भरण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर स्पेशली आमच्या गावाकडे कशी असते ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता माझ्या वेगवेगळ्या मैत्रिणी असल्यामुळे त्यांना सुद्धा बघायला भेटेल. यावेळी आम्ही गारव्यासाठी केळे घेतले. मागच्या वेळी जेव्हा राकेशचा होता तर आम्ही घरात कानोले बनवले होते आणि प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते तसं आपण भरायचं असतं. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा माहेरचा जो गारवा असतो त्या पोळी बनवतात. सकाळीच लवकर आईंनी कढी बनवल्या, त्यासोबत घुगऱ्या आणि दही भात आणि ताईंना आणि दादांना देण्यासाठी मानपानासाठी साडी कपडे घेतल्यात, त्यासोबत नारळ आणि ओटीचं सामान, तांदूळ आणि हळदी कुंकाच्या पुड्या याच्यामध्ये घेतले. तर आता हे सगळं व्यवस्थित पॅक करते आणि यावेळी सगळ्यात महत्त्वाचं गारवा भरण्याचं काम माझ्याकडे असल्यामुळे थोडीशी मोठी जबाबदारी आहे, पण मी आईंना बोलले की व्यवस्थित करेन आणि तसं चालू सुद्धा आहे हळूहळू. हे सुद्धा पूर्ण पॅक करून घेतलं तर हे पूर्ण दुसऱ्या ह्याच्यामध्ये भरून घेते बुट्टीमध्ये. दोन नारळ आणि ही दुर्डी आहे मानाची, तर त्या पांढऱ्या कापडामध्ये अशी बांधून त्याच्यावर ओम स्वस्तिक असे शुभ चिन्ह काढली जातात. व्यवस्थित अशी पॅक करून घेतले. आता कंप्लीट सगळं साहित्य आधीच जवळ घेतल्यामुळे काहीच अडचण आली नाही. आता तर हे तर सगळं कंप्लीट झाले आणि मेन म्हणजे हळदी असणार आहे त्याच्यामुळे माझं असं पूर्ण आवरून घेते आणि थोडासा स्पेशल लुक करायचा असल्यामुळे थोडासा वेळ सुद्धा लागणार. घरातले सगळे निवांत तयार होत आहेत पण सगळ्यांच्या आधी मला आवरून थोडंसं फोटोशूट करायचं असल्यामुळे माझं पटकन आवरून घेते. हळदीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी पूर्ण रेडी झाले आणि असा आहे आजचा लुक. इतकं फ्रेश वाटत आहे ना आणि मेन म्हणजे आजचं सगळ्यात मोठं सरप्राईज, भाच्याच्या लग्नासाठी एकदम खुश आहेत. मी रेडी? यस, आय एम ऑलवेज रेडी. आणि आई बाबांची आज तिकडे वस्ती असल्यामुळे त्यांची कपडे घेतल्यात. हळदीच्या वेळी कपडे ओली झाल्यानंतर चेंज करण्यासाठी आमची सुद्धा कपडे घेतल्यात. आता पूर्ण आवरून झाले आणि मेन म्हणजे आजचं आवरणं माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं. इतर वेळी कसं व्हायचं की सगळ्यांचं घरातलं आवरून व्हायचं, परंतु माझं नाही झालं तर चिडचिड व्हायची, गडबड व्हायची. परंतु आजचं जे काही स्पेशल मेकअप, साडी, ड्रेपिंग होतं ना ते सगळ्यांच्या आधी माझं झालं आणि आज मी सगळ्यांना खूप टॉर्चर केलं, सतत बोलत होते आवरा जायचं असं. तर फायनली आता सगळ्यांचं आवरून झालं आणि विरू तर इतका एक्सायटेड आहे, तर तो ऑलरेडी गाडीजवळ जाऊन थांबला. तर गाडीत बसल्यावरच त्याचा लुक दाखवते. गणपती बाप्पा मोरया.
मंगल मूर्ती. जय बाबा जय बाबा. वीरू खुश. वीरू तुझा ड्रेस दाखव ना, नवीन ड्रेस. खुश आहे. काय करायचं चालला? काय करता बोल. लाडक्या दादांना तुझी मेहंदी दाखव ना. लाडक्या दादाचं लग्न. वीरू हा ग्लास छोटा पाहिजे की एवढी मोठी बॉटल पाहिजे? माझा पार्टी. टोपण बाबांना दे, बापूंना दे. देतो सगळ्यांना. गुड बॉय आहे ना? डोक्यावर आई शेवटच गेला पाहिजे. आयलाइनर गेला पाहिजे. ओरिजिनल. लग्न घर आहे तर स्पेशल चिवडा आणि लाडू झालाच पाहिजे. तर ताई मला आलेल्याच खायला देत आहेत. बस बस ताई, एवढं प्रेम. मस्तपैकी घरात सगळ्यांच्या सोबत थोडासा टाइम स्पेंड केल्यानंतर एका पर्सनली व्यक्तीला भेटवायचं आहे. ही आहे मानाची करवली. काय काय केलं सकाळपासून? थकले ग बिचारी पूर्ण. आम्ही तुला कधी सांगतो हिसपुरलीत का? आज भरपूर काम केलं आणि लिंबाचा कार्यक्रम असल्यामुळे सुद्धा थोडीशी धावपळ झाली. आता सगळं निवांत आहे आणि मेहंदी काढायची असल्यामुळे आम्ही दुसरीकडे जात आहे. तर मेहंदीसुद्धा काढून घेते म्हणजे माझं काम होईल. ज्योती तुझी मेहंदी. वा. आणि काय काढलं दाखव ना त्यात. ते मध्ये गेलं ना, लाडक्या भावाचं लग्न आणि मानाची करवली. आता उद्या जोरात असणार आहे. कंटिन्युअस मगापासून माया मेहंदी काढते. थँक्यू सो मच. खूप छान झाली कंप्लीट. दरवेळीप्रमाणे यांच्यामध्ये रात्री 12 वाजता गोंधळाचा कार्यक्रम असतो, परंतु आज दुपारी 5च्या दरम्यानच करून घेतला. आणि विरूला सगळ्यात महत्वाची ड्युटी लागली. हळू थोडं थोडं घालायचं. अरे इथं वर घालायचं पिलू ह्याच्या ड्युटीवर. सगळ्यात महत्वाची ड्युटी. आईने विरूसाठी, लाडक्या नातवासाठी लाडू खा खा. आणि पूर्ण पूजा सुद्धा झाली गोंधळाची. हळदीसाठी शॉवरची मॅनेजमेंट करणं चालू आहे आणि माधव सुद्धा दारात घातले. तर आता इथे गारवा सोडवण्याचा विधी होईल. फायनली नवरदेवाची भेट झाली. खुश, किती खुश. दादाला भेट जा. दादाची स्माईल. अरे दादाला मेहंदी दाखवलीस का? दादाला भेट जा. एक नंबर. लाडक्या दादाचं लग्न. सगळ्यांनी आणलेले गारवा वाटप वाटायला चालू आहेत आणि ज्या काही भावकीत आहेत त्यांच्या सगळ्या स्त्रिया आलेत. ऑलरेडी मगापासून पूर्ण कार्यक्रम बाहेर चालू झालाय. जे काही गारवे आणले होते ते सगळ्यांचे वाटून घेतले. त्यानंतर हळद लावण्याचा पण कार्यक्रम सुरू झालाय. परंतु मी विरूला कंटिन्युअस घरात घेऊन बसले, कारण म्हणजे त्याला थोडीशी काच लागली आणि कंटिन्युअस रक्त येत होतं आणि पूर्ण असा तो कोलॅप्स झाला होता. आणि सध्या आज दिवसभरामध्ये त्याची झोप कंप्लीट नाही झाली आणि टेम्परेचर हाय असल्यामुळे थोडासा वॉमिटिंगचा त्रास झाल्यामुळे तो एकदम असा शांत झाला होता. आणि मगापासून मिठीत घेऊन बसले तर एकदम थोडासा कव्हर झाला.
एन्जॉयमेंट झाले. ज्योती किती तास नाचलीस? जवळपास 2 ते 2.5 तास इतका मनसोक्त एन्जॉय केलाय. आणि यामध्ये विशेष कुणाकडे मोबाईलचं लक्ष नव्हतं. कुठं होता आपला फोन? खूप एन्जॉय केलाय सगळ्यांनी मिळून आणि खरंच आजची आज खूप स्पेशल होती. आता पटकन हा लुक चेंज करून घेतो. सगळं भिजलंय असं आणि सगळ्या घरामध्ये पाणी झाले तर आता आमचं चेंज करून घेते आणि लगेच जेवायचंय सुद्धा. एवढे डान्स केले तरी अजून ज्योतीची हाऊस काय मागली नाही. अजून बोलते डान्स करायचा. 11 वाजले तर रात्रीचे. चल तुझी स्टेप बंद करा. पाय तुडवून तुडवून हाल केले माझं. पाय तुडवून कोणाकडे शिकल्यास? कोण कोच? चलो बाय बाय. लुक चेंज करू. सगळ्यात आधी माझा आवरून घेतला आणि अजूनही त्या दोघी आवडत आहेत. आणि मेन म्हणजे जे काही मुलांचा लास्ट डान्स होता ना अजूनही खाली चालू आहे. आणि पिवडीचा इतका वापर केला होता डान्सच्या वेळी. जवळपास 3 ते 4 टिक्की वापरले असतील आणि प्रत्येकीच्या डोक्यामध्ये इतका असा थर्स असलाय तर 3 ते 4 वेळा शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवून घेतले आणि पूर्ण लुक चेंज केल्यानंतर इतकं रिलॅक्स वाटत आहे ना. विरू काय करत? मयाच विरू मला थोडा भात वाढ. थोडासा बस बस. आणि आमटी थोडीशी. आजचं स्पेशल जेवण आणि ते सुद्धा जेवत आहेत. मला घाल थोडीशी इथं. एकदम थोडी. बस. थँक्यू ताई. चलो बाय. जेवलो की. सापडतात का? हो मला वाटलं वसते. फराळ लवकर. शनिवार. चलो बाय बाय. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि या जंगल वाटेतून आम्ही जात आहे. पुढे एकच गाडी आहे ते पण भाऊची वहिनी सोबत आहेत आणि सोबत आम्ही तिघे. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि जस्ट आताच घरी आलो आणि इतकं थकून कंटाळलाय. विरू तर ऑलरेडी झोपलाय. मी पण माझं पटकन आवरून घेते. आणि आज हळदीच्या कार्यक्रमामध्ये किंवा डान्समध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय करणारी एकच व्यक्ती ती दाखवते. पूर्ण आवाज चेंज झालाय. जर आवाज काढा की. खूपच छान वाटलं ऍक्च्युली. कसा होता आजचा एक्सपिरियन्स? एक नंबर. खूपच मनसोक्त नाचलेत ना म्हणजे असं त्याला लिमिटच नाही. खूप एन्जॉय केलं. सगळ्यात जास्त एन्जॉय करणारे पर्सन म्हणजे हे. खरंच आजचा कार्यक्रम खूप मस्त झाला आणि आता खूप लेट झालाय. उद्या सकाळी पुन्हा लवकर उठून आवरून लग्नाला जायचं आहे. मेन म्हणजे मगाशी 6च्या दरम्यान काढलेली मेहंदी लगेच मी 6:30च्या दरम्यान पुसून घेतली तर इतकी मस्त रंगले ना. तो झटकीपट असणारा कोण होता त्याच्यामुळं. तर आता मेहंदी काढायचं तर काही टेन्शन नाही. माझं सुद्धा पटकन आवरून घेते आणि झोपून घेते. आजचा हळदीचा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या लग्नाच्या स्पेशल व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.